ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. तर आज मी तुमच्यासाठी माझ्या घरच्या महालक्ष्मींच्या पूजनाच्या आगमनाची तयारीचा हा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर यावर्षी मी माझ्या गौरींचं आगमन माझ्या मुलींच्या हातून केलेलं आहे. तर अशा छान तयार होऊन माझ्या मुलींनी गौराईंना घरामध्ये घेतलं आणि आम्ही तुळशी वृंदावनाजवळ त्यांची पूजा केली. तर गणपती देवतेची प्रतिष्ठापना झाल्यानंतर काही दिवसानंतर म्हणजे कधी गौराईचं आगमन 3 दिवसानंतर, पण यावर्षी 5व्या दिवशी गौरीचं आगमन झालेलं आहे. तर ज्येष्ठा गौरीला विदर्भात महालक्ष्मी म्हणतात, मराठवाड्यामध्ये लक्ष्मी म्हटलं जातं आणि कोकणामध्ये गौरी म्हटलं जातं. तर गौरी ही पार्वती मातेचं नाव आहे. परंपरेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होते. ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची परंपरा आहे. 3 दिवस गौरीचं व्रत केले जाते. महाराष्ट्रामध्ये भाद्रपद महिन्यातील शुद्ध सप्तमीला गौरीचे घराघरामध्ये आगमन होते. गौरी ही गणपती देवतेची आई पार्वती आहे आणि दुसरी गंगा आहे. गौरी पूजनाकरता धातूचे, मातीचे गौरी, तर काही लोक गौरीची प्रतिमेचीही पूजा करतात. यंदा गौरी तर माझ्या घरच्या गौरी ह्या परंपरेनुसार चालत आलेल्या आहेत मातीच्या, तर तशाच आम्ही स्थापन केलेल्या आहेत. गौरीचे आगमन केल्यानंतर आम्ही गौरीच्या स्टँडला साडी नेसवून तिला रेडी करण्यासाठी आमची लगबग चालू झालेली होती. तर अशा प्रकारे पहिल्यांदा आम्ही वरती ब्लाऊजचं जुगाड करून इथे आम्ही पिनअप करून साडी तुम्ही पाहू शकता नेसवली आहे. तर अशाच पद्धतीने आम्ही दोन्हीही स्टँड रेडी केले. त्यानंतर त्यांना दागिने घालून स्टँडही रेडी करून घेतले आणि नंतर गणपतीच्या समोर मूर्तींची स्थापना करून पूजा करून घेतली. आणि त्यानंतर गौरींच्या हळदी कुंकू, नैवेद्य सगळं झाल्यानंतर मग त्यांना आल्यानंतर लगेच उभा करायचं नसतं, म्हणून स्टँड वगैरे आम्ही अगोदर रेडी करून घेतलं. त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला भाजी भाकरीचा आणि नंतर मग 7:30, 8, 9 नंतर मी गौरी अशा उभा करून घेतल्या. तर माझ्या घरच्या ज्या परंपरेने जशा चालत आलेल्या आहे पद्धत माझ्या घरची, त्या पद्धतीने मी माझ्या गौराई स्थापन केलेल्या आहेत. तर मला तुम्ही सांगा की तुमच्या गौराईंची स्थापनेची काय विधी किंवा पद्धती आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओमध्ये मी फक्त गौरी आगमनाचं दाखवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं, त्यांना पुरणपोळीचा भोग असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.